आम्ही 15 ऑगस्ट पासून इथं बसलेलो आहेत उपोषणाला. आमची कुणीही दखल घ्यायला तयार नाही. दखल घेत नाहीत आमची. पाऊस आहे, पाणी, ऊन आहे, याच्यामध्ये आम्ही आज 15 तारखेपासून इथं बसलेलो आहेत उपोषणाला. आज जवळपास 14-15 दिवस झाले इथं बसलेलो आहेत. तरी प्रशासन याची कुठलीही दखल घेत नाही. आमचा इथं येऊन PI वाघमोडे यांनी जबाब नेलेला आहे, तरी त्या जबाबावर कुठलीही कारवाई केलेली नाही. मग कारवाई केली नाही, शासन काय ह्या आरोपीला पाठीशी घालतंय याचा काही आम्हाला अंत लागाना गेलाय. काय मागणी होती आपली? आमची एकच मागणी की कलेक्टर साहेब, SP साहेब एवढीच मागणी की आम्हाला न्याय भेटावा. त्या डॉक्टर संभाजी वायबसे, सुरेखा संभाजी वायबसे, लक्ष्मण किसन वायबसे, प्रमोद बाबूराव डोईफोडे, दीपक प्रशांत डोईफोडे, सकाराम बंशी कदम ह्या गुंडापासून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे. आम्ही गावाकडे जाऊ शकत सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो ह्याच्या भीती दक्षतेच्या ह्याच्या खाली आम्हाला जर न्याय नाही जर भेटला तर आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या जीवाचं आत्मदहन तुम्हाला सांगतो करणार आहे. आम्हाला कुठलीही तुम्हाला सांगतो शासन दखल घ्यायला गेले आमची. आमचा जबाब नेऊन 22 तारखेला आमचा जबाब नेला इथून, तरी त्याच्यावर प्रशासन कुठलीही दखल घ्यायला गेली. मग ह्या आरोपीला का पाठीमागे घालतंय याचं त्यांना धारूर पोलीस स्टेशनलाच माहिती. तुम्हाला सांगतो कशामुळे पाठीमागे घालतंय ती. लवकरात लवकर आमची तुम्हाला सांगतो त्यांनी गुन्हा नोंद करून आम्ही दिलेले एका शब्दात तुम्हाला सांगतो त्याच्यावर त्यांनी त्याचा अभ्यास करून त्यांच्यावर तुम्हाला सांगतो गुन्हा नोंद करावा. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो आत्मदान जर 24 तासांमध्ये जर तुम्हाला सांगतो यांनी जर आमची कारवाई जर नाही त्यांच्यावर केली तर आम्ही तुम्हाला सांगतो इथं जिल्हा अधिकाऱ्याच्या दारामध्ये आत्महत्या समोर मध्ये जाऊन आत्महत्या आम्ही करणार आहेत. आम्हाला 24 तासांमध्ये जर न्याय दिला तर. आज 15 दिवस झाले इथं तुम्हाला सांगतो बसून आम्हाला का न्याय भेटत नाही, त्यांना पाठीशी का घालतात हेच आमच्या लक्षात येणं गेलंय. आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे जबाब पण दिलाय. आम्ही इथं जबाब देऊन सुद्धा तुम्हाला सांगतो का म्हणजे त्याच्यावर कारवाई होत नाही. माझ्या कुटुंबाला तुम्हाला सांगतो एवढ्या लोकांपासून तुम्हाला जी सांगितलंय या डॉक्टर वायबसे गुंडवरतीचा आहे, त्याची बायको गुंडवरतीची यांनी टोळी पाळलेली, त्या टोळीपासून आमच्या जीवाला धोका आहे. आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही इथं आत्मदहन करून तुम्हाला सांगतो माझं कुटुंब इथंच संपणार आहे. आम्हाला त्याच्याशी मार्ग कुठलाही राहिलेला नाही. आम्ही 15 ऑगस्ट पासून इथं उपोषणाला बसलेलो आहेत. दारूरचे PI वाघमोडे आणि प्रशासन जर 24 तासांमध्ये जर आमची दखल जर नाही घेतली, त्या आरोपीवर कारवाई जर नाही झाली, एक शब्दाचं जर तुम्हाला सांगतो त्यांनी विचार करून कारवाई त्यांच्यावर जर नाही केली तर त्याला पूर्ण प्रशासन तुम्हाला सांगतो जबाबदार राहील. आम्ही उद्या 11 वाजता तुम्हाला सांगतो आत्मदानाचा इशारा आहे तुम्हाला.